पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस, पैनगंगा नदी काठावरील गावांना पुराचा फटका, घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं, शेतीचंही मोठं नुकसान। चिपळूणच्या पेढेमधील वस्त्यांमध्ये पुन्हा चिखलयुक्त पाणी शिरलं, मुसळधार पावसामुळे परशुराम घाटातील भरावाची माती पाण्याच्या प्रवाहातनं थेट नागरी वस्तीत। नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून पती पत्नीचा मृत्यू, दुर्घटनेमध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य शेख नासिर आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शेख हसीना यांचा मृत्यू, मौजे कोट बाजार या गावातली ही घटना। वाशिम जिल्ह्यामध्ये दुपारनंतर पावसानं जोर धरला, किनखेडा परिसरात ढगफुटी सदृश पावसामुळे मोठं नुकसान। बीडमधील माजलगाव तालुक्यातही सरस्वती नदीला पूर, तर 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं सरस्वती नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। नदीपात्रालगतच्या शेतीचं यामुळे मोठं नुकसान। नांदेडमध्ये पावसाच्या पाण्यात स्कूल बस वाहून गेली आहे। सुदैवानं स्कूल बसमध्ये विद्यार्थी नसल्यामुळे जीवितहानी टळली, मात्र चालक वाहून गेल्याची सध्या माहिती। बीड जिल्ह्यातील पोत्रा गावात पूल पार करताना शेतकरी वाहून गेल्याची घटना, शेतकरी वाहून जातानाचा व्हिडिओ व्हायरल, मात्र गाळात अडकल्यामुळे शेतकऱ्याचे अगदी थोडक्यात प्राण वाचले। धाराशिवमध्ये पावसामुळे मांजरा आणि तेरणा नदीला पूर, तर सोयाबीन पिकाला याचा मोठा फटका। भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटलांकडून पाहणी। सोलापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा शेतीला फटका, तर बार्शी तालुक्यातील कोरेगावात शेती नदीच्या पाण्यात या ठिकाणी वाहून गेली आहे। बार्शीतील यमाई तलाव ओव्हरफ्लो। जालन्याच्या बदनापूर तालुक्यामध्ये सर्वत्र जोरदार पाऊस, मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांसह फळबागाही पाण्यात, प्रशासनाकडे आता नुकसान भरपाईची मागणी। बीडच्या केजमध्ये शेकडो एकरावरील शेती पिकांचं नुकसान, पावसामुळे शेती शिवाराला तळ्याचं स्वरूप, पंचनामे करण्यात येणार, तहसीलदारांची माहिती। परभणी जिल्ह्यातही सर्वत्र जोरदार पाऊस, अनेक महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी, सोयाबीन कापसाचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान। नांदेडच्या लोहा तालुक्यातील धानोरा मुक्ता ते गांधीनगर ओढ्याला पूर, दरम्यान पूल नसल्यामुळे शेतकऱ्यांचा या ओढ्यात बैलगाडीसह जीवघेणा प्रवास। नांदेड जिल्ह्यामध्ये कालपासून जोरदार पावसाची हजेरी, अनेक नद्यांना पूर, ओढ्यालाही पूर आल्यामुळे बेरलीतील नागरिकांचा पुराच्या पाण्यातनंच जीवघेणा प्रवास। भुसावळच्या हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले, तापी नदी पात्रात 12,000 क्युसेकनं विसर्ग, पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली। नांदेडच्या लोहा तालुक्यातल्या बेरली वस्तीवर जाण्यासाठी ग्रामस्थांचा पुराच्या पाण्यातनं प्रवास, मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर, नागरिकांचा जीवघेणा प्रवास। नांदेडमध्ये पुराच्या पाण्यात थार कार अडकली, दरम्यान हिमायतनगर रस्त्यावरील अंडरब्रिजमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं, सुदैवानं कार चालक सुखरूप। सिंधुदुर्गमधील आंबोलीत जोरदार पाऊस, आंबोलीतील धबधब्यांचं रौद्र रूपही समोर, धबधब्यासमोर बसण्यासाठी केलेल्या रेलिंगवरून सुद्धा पाणी। बीडच्या बिंदुसरा प्रकल्पाजवळ स्टंटबाजी करणं तरुणाला भोवलं, वाहून जाणाऱ्या तरुणाला स्थानिकांनी वाचवलं। हिंगोलीच्या पिंपरी खुर्दमधील ओढ्यावरील पुलाचं काम अर्धवट झाल्यामुळे पुराचं पाणी पुलावरून जात आहे, दरम्यान मार्गही बंद, अनेक शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी शिरलंय, पिकांचं प्रचंड नुकसान। धाराशिवच्या कळंब तालुक्यातल्या खामसवाडीमधील ओढ्यात 4 चाकी कार कोसळली, दरम्यान खामसवाडीच्या गावकऱ्यांनी 4 जणांना सुखरूप वाचवलं। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत, तर सोनखास या गावाजवळील तामसी सोनखास रस्त्यावर असलेला पूल पाण्याखाली, सोनखास तामसी वाकद आणि शिरपूर या गावांना जोडणारा मार्ग यामुळे बंद।
पालघरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात, तर गटारींचं योग्य काम केलं नसल्यामुळे रस्ते पाण्याखाली. हिंगोलीमध्ये मध्यरात्रीपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, पैनगंगा नदी, पूर्णा, कयाधू या नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ. कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, सिंधुदुर्गात येलो अलर्ट जारी, तर कुडाळ, कणकवलीमध्ये रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस, नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ. यवतमाळच्या बेंबळा धरणाच्या कॅचमेट या एरियामध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस, बेंबळा प्रकल्पाचे 4 गेट 25 सेंटीमीटरनं उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाचे 4 दरवाजे उघडले, केज, अंबाजोगाई, कळंब, शिरढोण यांना पाणी पुरवठा आता होणार, मांजरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. छत्रपती संभाजीनगरच्या शिवना टाकळी मध्यम प्रकल्पातनं 1700 क्युसेकने विसर्ग, शिवना नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. जळगावच्या धरण गावात मुसळधार पावसामुळे धरणीनं आलेला पूल, तर परिसरातील दुकानं आणि घरांमध्ये पाणी शिरलं, जनजीवनही विस्कळीत. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी, तर 4 दिवसात बोनस जमा न झाल्यास जिल्हा पणन कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा. हिवाळी अधिवेशनात ऑनलाईन नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना बोनस देण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून